हनुमान म्हणे मी रामाचा शिष्या, गजानन म्हणे मी शिवाचा बच्चा. नमो गजानन नमो हनुमान, दोघांमध्ये कोण आहे बघा मान. नमो गजानन नमो हनुमान. काशिक देवाचा सद्गुरू संत बाळूमाचा वरदास्तामच्या शिरावर स्वामी समर्थ देवाला दोन्ही हात जोडून नवनाथ तुम्ही आता हाक मारली कोणाला, हाक मारी कोणाला माझ्या इटू विरोधा. अरे वाडिया राना लावा तेऱ्या हिवऱ्या बना लावा. इट बिरुया दोघा हरिहर जोड्या गाव, हरिहर जोड्या. गावाला बघाया गावाला संत बाळू मामाला बघा मामाला.
कलियुग्या संताला व बघा या संताला आदमापूरच्या राजाला व बघा राजाला देवा चरण वंदोन या बघा या वंदोन उभा राहिल्या जाग्याला व बघा जाग्याला पंढरीच्या नाताला व भगवनाताला सवया पांडुरंगाला व बघा रंगाला पंढरीच्या नाताला व भगवनाताला सवया पांडुरंगाला व बघा रंगाला ज्ञानेश्वर माऊलीला व भगव माऊलीला संत तुकारामाला व बघा रामाला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला माझ्या या वाट्याला दत्त जयंतीच्या निमित्ताला कथा धर तो गायाला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला आज दत्त जयंतीचा कार्यक्रम कथा धरायची गायला या दत्त गुरूंचा जन्म कसा झाला बाबा सती योगाला देव भोळ्या पणाला पहिल्या मानव त्या कणाला बाबा या कैलास गादीला 3 देव लागले ते ना जायला बाबा ब्रह्म विष्णू आणि महेश 3 देव नांदवले 3 देवाची काम काय होती ब्रह्मदेवानं दंड निर्माण करायचं विष्णुदेवाने पिंड निर्माण करायचं आणि शंकर देवानं राहिलं सर्व बघायचं नीतीच्या नियमाला 3 देव काम लागले ती करायला दिवसाने दिवस लागले जायला महिन्यानं अरे एवढ्या वेळेला देवा एवढ्या टाइमाला एवढ्या वेळेला देवा एवढ्या टाइमाला आता बाई सुपारी फुटायची डोळी नटायची आता बाई सुपारी फुटायची बाबा 3 देव लागले ती कामधंदा करायला सवरच्या पायाला पहाटे 4 वाजायला कैलासाची घाट वाजणार बाबा कैलासाची घाट वाजणार 3 देव उठणार आंघोळ सोहळा करणार जाणार आपापल्या कामाला दुपारच्या वेळेला काम धंद्यानं माघारी येणार तर 3 देवाच्या 3 रांग्या बाबा आपल्या देवाचे वाट बघत जेवणाला पाण्याचा तांब्या हातात घेऊन वाट लागली ती बघायला
अरे शिवदेवाची पार्वती राणी, विष्णुदेवाची लक्ष्मी राणी, ब्रह्मदेवाची सावित्रा राणी, तीन देव राण्या लागले ती वाट बघायला. ती जायला त्या कैलास गाडीला. दिवसाने दिवस लागले काढायला, महिन्यानं महिने काढायला. कुणी हे एका दिवसाला त्या पुत्र स्वारी तिन्ही देवाच्या आधी नारदाची स्वरी लागली बोलायला, हात लागली जोडायला, पाया लागली पडायला. बाबांनो, अरे देवानं म्हणला तुम्ही जाताय कामाला, मी एकटाच राहतोय कैलास गादीला, मला बी काहीतरी काम द्यायचं म्हणून त्या जागेला. अरे बोलायला बघा तरी मला पावशील का, पावशील का, तुझा पर्यावर डावशील का. जसा विचार केला म्हणाला, हात लावला चिराला, या तीन देवाच्या आडवी आली नारदाची स्वरी लागली बोलायला. ए देवानं, अरे तुम्ही तिघच जाताय काम धंद्याला, मी एकटाच राहतोय कैलास गादीला, मला काहीतरी काम दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे काम? आता बाबा काम काय द्यायचं? नारद मुनीला भळे देवानं 3 ताळाचं गाणं गमाने केलं, बुद्धी पुराण लागला वाचायला. भळे देवानं नारद मुनीला काम काय दिलं बाबा? तिन्ही खंडामध्ये 4 ताळामध्ये काम सांगतो तुला. काम जर नाही वागेल झालं तर तुला जेवण नाही. तर काम काय दिलं? तिन्ही खंडामध्ये 4 तळामध्ये कुठेही भांडण लावायचं, आणि जर भांडण जर नाही लागलं तर तुला जेवण नाही. म्हणून बाबा विचार केला, म्हणाला रामाची रात्र लागली कर्मायला. सवयच्या पर्याला पटे 4 वाजायला कैलासाची घाट वाजली. तिघ देव निघून गेला आपापल्या कामाला. बाबा नारद मुनी नारायण मुनीला आंघोळ सवळ केलं. बाबा बघली कापडे पत्रे अंगरा, 3 कापडाची झोळी लावली रे बघलेला अंग. मग नारद मुनी नारायण सुद्धा निघून गेला. आज म्हणला पहिला दिवस आहे कामाचा, जायचं कुठं? तर बाबा उघडत्या बाजूला जायचं म्हणून नारद मुनी नारायणानं नांदन नांदन नवनाथाच नांदन अवया भसरी गावात पूर चांदन. भसरी गावात पूर चांदन. जसं विचार केला बाबा नारद कळीचा, नारद निघून गेला उघडत्या बाजूला.
गल निघाली लागला हिंडायला दारुण दार लागला हिंडायला बाबा भिक्षा मागत मागत निघून गेला बाबा सकाळचा दिवस चालला दुपारीला विचार केला रे मनाला दुपारचा पारा झाला कुठे सुधी भांडण लागलं नाही हे बाबा भांडण लागलं नाही मुखातर लागण्यात पोटाला हा बाबा भांडण जर लागलं तर जेवण आपल्याला मिळणार नाही म्हणून बाबा नारद मुनी नारायणानं काय केलं बाबा उभ्या आडव्या गेलेला विचार केला म्हणाला विचार केला त्यांना नारदानं दुपारच्या वेळेला या झोळीमध्ये भाकरीचं चपातीचं तयार झालं निघून गेला कुठं पुढल्या बाजूला भला मोठा कुत्र्याचा कळप दिसला नारदाला नारदाने विचार केला माणसात नाही पण प्राण्यात तरी भांडण लावूया म्हणून बाबा या झोळीतल्या भाकरीचं तुकडे घेतलं लागला या कुत्र्याच्या खांडव्यामध्ये टाकायला जसं कुत्र्याच्या खांडव्यामध्ये भाकरीचं तुकडं टाकलं कुत्री लागलेली एकामेकाला मारायला विचार केला नारद मुनी नारायणानं अरे चला रे जाऊ म्हणला कैलासाच्या वाटेला स्वर्गाच्या वाटेला लागली चावून उमटल पाऊन वर्षाचा सण दत्त जयंती आहे हा जसं जसं माणसाला कळेल तसं आरतीला प्रसादाला माणूस येत या हा म्हणून लागली चावून उमटल पाऊन कुणामुळं या नवनाथामुळं गुरुभक्तामुळं अरे देवा तुम्ही न केलं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं येण्यानं जीवनाचं सोनं झालं येण्यानं जीवनाचं सोनं झालं येण्यानं जीवनाचं सोनं झालं लागली चावून उमटल पाऊल अरे देवा तुम्ही येणं केलं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं येण्यानं जीवनाचं सोनं झालं देव जर गावाला आलं तर कुणाला पण आनंद वाटतोय आणि जीवनाचं सोनच होत या म्हणून विचार केला म्हणाला विचार केला घेणारा नारद मुनी नारायणानं कळ लागली कळ म्हणू लागली कुत्र्यामध्ये निघून गेला कैला आज का दिला काय शोध भगवंतानं दिलाय 3.5 हाताचा कशासाठी दिलाय हो हा देवाची भक्ती करण्यासाठी पण साडे प्रसादाच्या गडबड माझ्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं हा भक्ती करावी हा सांगून गेले देवा मोर झुका सांगून गेले देवा मोर झुका
महाराज सांगत होत, अरे बाबांनो, जगात अंतिम सत्य हा देवच आहे. हा, त्या देवामध्ये झुकून वागलं पाहिजे, नीट नियमानं वागलं पाहिजे. हा, आपलं संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण कितीनं तरी आपल्याला सांगत्या, या देवाच्या दारात नीटपणा सोडायचा आणि भक्तिभावानं मोकळ्या मनानं या देवाच्या दारात यायचं. हा, खातर माणसाला कसं वाटतंय, बाबा एखादा फ्लॅट घेतला की मोठेपणा झाला, हा, जागा घेतली, पैसा अडकाला की मी मोठा झालो. हा, इथेच राहील जमीन जुमला, इथेच राहील गाडी बंगला. अरे जे कमवलं ते सगळं इथे ठेवायचं यार. गुरु गुरु जी कमवलं ती सगळं इथं सोडायचं यार. आपल्या बरं काय हो, अहो मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका सांगून गेले तुका समधी देवा मोर तुका, सांगून गेले तुका समधी देवा मोर झोपा. जीवन आपले 2 दिवसाचे, जगत नाही कोणी कुणाचे. बाबा जीवन आपलं किती दिवसाचं या, इथंही माणसं ती काही येडीत काय, माणसं येडीत काय म्हणजे एवढे दिवस पण घेतली. अरे ग्रामपंचायत मध्ये जर गेलो तर 2 आपल्या दाखले मिळतात महाराज, एक म्हणजे महाराज, एक म्हणजे लोकचा. जीवन किती दिवसाचं आहे आणि माझा काय सगळा मायेचा बाजार आहे. ऐक पंडिता तुला सांगतो उत्तम नरजाई, अरे भरला मायेचा बाजार जगात आपलं कोणी नाही, भरला मायेचा बाजार जगात आपलं कोणी नाही. आपलं कोण नाही. सगळे मायेचा बाजार आहे. काय काय ना तर कोरोनाच्या काळात फोन पण केलं नाही. म्हणून जीवन आपले 2 दिवसाचे, जगत नाही कोणी कुणाचे. अरे साधू संतांच्या संघ खेळी बिळीनं राहिलं पाहिजे. अरे मनाला सांगा जपून वागा, रुबाब दावू नका, सांगून गेले तुका समधी देवा मोर तुका, सांगून गेले तुका समधी देवा मोर तुका. हरिनामाचा महिमा मोठा सांगून गेले संत तुका. बाबा सगळ्यात मोठा देव कोणता? भोळादेव शंकर. त्या देवाला जप करायची काय गरज होती का? त्या देवाला सुद्धा जप केला. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाचा त्या मोक्ष.
हरिनामाचा महिमा मोठा सांगून गेले संत तुका. अरे गोरगरिबाचा दीनदुबळ्यांचा विठ्ठल पाठी राखा सांगून गेले तुका देवा मोर तुका सांगून गेले तुका देवा मोर विचार केला म्हणा विचार केला गेला नारद मुनी नारायण बाबा कोणी गेला कैलासच्या कैलासच्या वचनाने गेला 3 दिवसाच्या 3 प्राण्या पाण्याचा कार्यक्रम दिले त्यांचा विचार केला काय म्हणल्या वेळेस अन्नदानात सहभाग असतो आमच्या असे खेडेकर साहेबांचंही हार्दिक असं स्वागत. आणि आमचे हिंगे साहेब असतील विविध कारखानदार स्वामी समाज ट्रस्टीचे त्यांनी आम्हाला मंदिराला भेट दिली त्यांचं हार्दिक असं स्वागत. असं सर्व आमच्या ही मुलींनी 2,05,000चे मखर बनवले जावयांनी डेकोरेशन केलंय त्यांचे हार्दिक असं स्वागत करतो. थांबतो जे आहे आदेश. म्हणून बाबा विचार केला म्हणा विचार केला जनाला या 3 देवाच्या 3 राण्यासनी म्हणजे पार्वती सावित्रा लक्ष्मीला गर्भवती घडवतात. काय आपल्यापेक्षा म्हणला रंगाला गुणाला रूपाला अत्यजला या 3 तळा 4 खंडात कुणी सुद्धा नाही. एवढं त्यांचं बोलणं चाललेलं ऐकलं नारायण मुनी नारायणानं अरे बोला याला लागला 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 अरे बसली माझ्या गावाचं विमान बसली माझ्या गावाचं विमान अरे नवनाथ मंदिराचं नवनाथ मंदिर केलं या तयार केलं कमी तयार तयार अध्यक्ष अध्यक्ष मंदिर मंदिर बाळासाहेब नावाचं विमान अरे चव्हाण या कोळीचं विमान अरे चालल्या वविला वविला वविला
सगळ्यांचे मार्गदर्शक बाळासाहेब चव्हाण यांनी काय चाललेल्या ओळीसाठी धर्माच्या गाण्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस बहुमान केलंय. माझ्या नवनाथाला त्रिमूर्ती दत्ताला विठ्ठल गुरुदेवाला संत बाळूमामाला एक सांगणे, थोड्या भक्ताच्या पाठीशी काळा कंबर म्हणून राहावं, अशीच त्यांची प्रगती होत जावी, असाच भगवान भक्तांचा म्हणून बाबा विचार केला म्हणाला, हिरे देवाच्या तिन्ही राण्या चरोली गावचे चरोली गावचे माजी नगरसेवक यांचे बंधू छगनराव खेडेकर या बाई भक्तांना या चाललेल्या शिवशिवण्या या बाळांच्या नावानं चाललेल्या ओळीसाठी 500 रुपयाचं बहुमान केलंय. माझ्या नवनाथानं त्रिमूर्ती दत्तानं संत बाळूमामानं माझ्या काशलिंगानं त्या बाळांच्या दीर्घायुष्य लाभावं हेच मागणी काळ्या कामाची राखून ठेवावी. विचार केला म्हणून हात लावला शिराला माझ्या नारदानं हात लावला शिराला विचार केला म्हणाला या 3 देवाच्या बाबा 3 राण्याचा गर्व चालला कानानं ऐकलं म्हणून बाबा विचार केला पोटभर जेवलं निघून गेला आपल्या गादीला. काय देवाच्या झालं की भक्तिभाव ह्यो झाला पाहिजे. आता सर्व भावी भक्त प्रसवाच्या लाईनीत आहेत. सगळ्यांना आवाज जात असेल, ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करायचे, टाळ्या वाजवता माझ्या मागे म्हणायचे. करा हात वर, हात वर करा आणि टाळ्या वाजवत म्हणायचंय, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तर बाबा सर्व प्रसाद ज्ञानवाणी झोपला बाबा दुसऱ्या दिवसाला सवयच्या पर्यंत